तर सर्वात प्रथम इथे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर ही मी भाजून वगैरे घेतलेली नाही, तर नेहमीसारखीच कच्ची उडीद डाळ आहे तीच घेतलेली आहे आणि आता ती मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची आहे। अगदी बारीक पूड करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमधून, मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे अगदी बारीक पावडर करून घेतलेली आहे। आणि आता एका बाउलमध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाचं पीठ तुम्ही घरचं किंवा विकतचं कोणतंही तुम्ही यूज करू शकता। तर 2 वाट्या सपाट 2 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला जी उडीद डाळ आपण बारीक वाटून घेतलेली आहे पावडर ती यूज करायची आहे। तर हेच प्रमाण ठेवायचं नेहमी। तर 2 वाट्या तांदळाच्या पिठामध्ये जी अर्धी वाटी आपण उडीद डाळ वाटून घेतली होती ते मी घालत आहे। तर व्यवस्थित सगळी जी मी पावडर केलेली होती ती व्यवस्थित मी काढून घेत आहे आणि त्यामध्येच आपल्याला 3 चमचे जो आपला नेहमीचा पोहा खाण्याचा चमचा असतो तर त्या चमच्याने मी 3 चमचे इथे मैदा घेतलेला आहे। तर मैद्यामुळे खुसखुशीतपणा आणि फुगते, थोडक्यात पुरी फुगायला मदत होते। आणि आता आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत आणि छान तव्यावर त्या परतायच्या थोड्या वेळासाठी आणि मग आपल्याला त्याची पूड करून घ्यायची आहे मिक्सरमधून। तर भाजून झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे इथे अर्धी वाटी इथे मी धणे घेतलेले आहेत, तेही आपल्याला छान परतायचे आहेत। तर मी गॅस बंद केला होता नंतर, तर परत ऑन केलेला आहे। थोडा वेळ छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग असा वास येतो। जे आपण फ्रेश पावडर करून घालणार आहोत त्याचा खमंग वास त्या वड्यांना खूप छान येतो। तर फ्रेशच पावडर तुम्ही शक्यतो वापरा। जर अगोदर तुम्ही धण्याची पूड वगैरे करून ठेवली असेल तर ती नका वापरू, फ्रेश वापरलं तर जास्त बरं होईल। तर आता मी पावडर करून घेते मिक्सरमधून। आता पावडर माझी करून झालेली आहे आणि आता त्या पिठामध्ये आपण ती ॲड करणार आहोत। तर बघू शकताय छान असं वाटून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आता आपल्याला ज्या मेथ्या घेतल्या होत्या भाजून त्याचीही पावडर करून घ्यायची आहे आणि ती मग नंतर त्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला। तर प्रमाण तुम्ही शक्यतो हेच ठेवा, जराही बदलू नका। खूप छान आणि क्रिस्पी होतात वडे याच्यामुळं। जर 2 वाट्याला तुम्ही अर्धी वाटी घेत असाल, जर 4 वाटी पीठ घेतला तर 1 वाटी उडीद डाळची पीठ 1 वाटी उडीद डाळ वाटून घालायची। तर या पद्धतीनेच तुम्ही प्रमाण वाढवून घेऊ शकता जास्त प्रमाणात करायचं असेल तर। तर आता याची पण पूड करून झालेली आहे आणि मी आता ॲड करून घेत आहे। तर यामध्येच आता आपल्याला 1 चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर याच चमच्याने मी 2 चमचे मी मीठ घालत आहे। तर छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि मी गॅसवर पाणी गरम ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। तर 1 मोठा ग्लास मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि असंच पाणी कडक गरम करून घ्यायचं पाणी आणि ते घालतच आपल्याला पीठ मळायचं आहे। तर मी इथे बघू शकता गॅस ऑनच आहे माझा, तर पाणी गरम झालेलं आहे। अशा पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचं, हात लावायचा नाही कारण की पाणी खूप गरम केलेलं आहे ते। आणि असं जे काही तुम्ही चमचा किंवा काही घेतलं, तर मी छोटासा झारा घेतला होता, तर त्या झाऱ्यानेच मी अशा प्रकारे मळून घेत आहे। लागेल तसंच पाणी ॲड करत जायचं, एकदम पाणी घालायचं नाही। आणि ज्यावेळी आपण हात घालू शकतो त्याचवेळी ते हाताने मळायला सुरुवात करायची। तर शक्यतो पहिल्यांदा चमच्याच्या साहाय्यानेच असं मिक्स करून घ्यायचं। तर ही पद्धत तुम्ही नक्की यूज करा, त्यानंच खूप खुसखुशीतपणा येतो। आणि उकळतं गरम पाणीमध्ये घालून वगैरे असं न करता हळूहळू थोडं थोडं करत उकळतं पाणी घालायचं
तर जवळजवळ मला 1 ग्लास पाणी लागणार आहे सगळं. तर अशा प्रकारे हळूहळू करून सगळं मिक्स करून घ्यायचं. तर थोडासा हाताने पण करता येते का मी बघते, कारण की आपण गरम पाणी उकळलेलं घातलेलं असल्यामुळं चटका लागायची शक्यता असतो, त्यामुळं अंदाज घेऊनच तुम्ही मळायला घ्या. तर अजूनही हाताला खूप गरम लागतं आहे, त्यामुळं मी परत चमच्याच्या साहाय्यानंच ते मळून घेणार आहे थोड्या वेळासाठी, आणि नंतर मग मी एका परातीत काढून ते छानपैकी मळून घेणार आहे. तर थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं, जेवढं आपला हात त्यामध्ये घालू शकू इतक्या ह्याच्यापर्यंत ते थोडा वेळ मळून घ्यायचं चमच्यानेच. आणि आता इथे मी परात घेतलेली आहे, तर आरामात आता मी पिठाला हात लावू शकते. तर गरमच आहे पीठ, परंतु हात लावू शकते सहजरित्या. आणि अशा प्रकारे आता सगळं मळून घेणार आहे. तर असं छानपैकी मळून घ्यायचं आहे, आणि लागलं तरच त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे मी. तर असं 2 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. तर एक गोळा मी बनवून घेते, त्याचप्रमाणे दुसराही बनवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पिठाचा पाण्याचा अंदाज येईल. तर शक्यतो पाणी जास्त लागणार नाही. तर नक्की तुम्ही याच पद्धतीनं करा, ही पारंपरिक पद्धत आहे. तर ही माझ्या नंदेची रेसिपी आहे. ॲक्च्युली त्या कोकणातल्या असल्यामुळं त्यांच्या पद्धतीनेच मी हे वडे केलेले आहेत. खरं खूपच टेस्टी होतात हे वडे, आणि तेवढेच खुशखुशीत होतात. नक्की तुम्ही करून बघा, आणि तेवढे फुगतातही छान. तर त्यासोबतच मी मालवणी स्टाईल, कोकणी स्टाईलचं चिकन दाखवणार आहे, चिकनची ग्रेव्ही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता राहिलेलं पाणी पण मी ॲड करते, आणि परत एकदा मी छानसं सगळं मळून घेणार आहे. आणि याची पुढची प्रोसेस बघायला विसरू नका, थोडी वेगळी आहे, आणि तसंच तुम्ही करायचा प्रयत्न करा. तर माझ्या बऱ्याचशाच रेसिपी आहेत, नॉनव्हेजच्या, ब्रेकफास्टच्या, स्वीट रेसिपी आहेत, स्नॅक रेसिपी आहेत. तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर माझ्या आणखी तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक रेसिपी हव्या असतील तर त्या तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. तर आता मी कणिक मळलेली आहे बघू शकता, आणि मध्ये होल केलेला आहे. आणि गॅसवर एका बाजूला मी कोळसा गरम करून घेतला होता छानपैकी, आणि त्या होलमध्ये मी 1 मोठा चमचा मी तेल घालत आहे बघू शकता. तर त्यामध्येच आपल्याला जो पेटलेला कोळसा आहे, तर मी गरम करून घेतला होता कोळसा, तर त्याची आपल्याला धुरी द्यायची आहे थोडक्यात. जसं आपण स्मोक देतो त्या पद्धतीनेच आता बघू शकता गरम करून घेतलेलं आहे, आणि मी त्यामध्ये घातलं, आणि लगेच त्याच्यावर असं झाकून द्यायचं, म्हणजे पूर्ण वाफ त्यामध्ये आतमध्ये राहते. तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा, आणि 1 ते 1.5 तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत आपण आता चिकनचा मसाला करून घेणार आहोत. तर चिकनच्या मसाल्यासाठी अगोदर सुका मसाला घेतलेला आहे मी, खडे मसाले घेतलेले आहेत बघू शकता इथे. तर आता इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, आणि लवंगा घेतलेले आहेत 2, आणि मिरे घेतलेले आहेत 5-7. तर एवढाच मसाला घेतलेला आहे मी, आणि थोडा वेळ परतायचं, आणि आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधून. तर ओला नारळ घेतलेले आहे, त्यातली 1च वाटी मी वापरणार आहे. जास्त आम्ही खोबरं नाही वापरत आहे. तुम्हाला जर खोबरं जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. कोकणामध्ये जास्त खोबरं घालतात ॲक्च्युली, परंतु मी थोडंसं कमी खोबरं घालते. तर त्याच ह्याच्यामध्ये 1 मोठा कांदा लांब काप करून घातलेला आहे, आणि तोही छान परतून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला जे आपण खोबऱ्याचं मी वाटी दाखवली त्याचे बारीक काप करून घेणार आहे मी, आणि तेही असे परतून घेणार आहे. तर छान परतायचं आहे. तर या पद्धतीने पण तुम्ही चिकनची ग्रेव्ही कराल तर खूप छान होतो हा चिकनचा रस्सा, किंवा ग्रेव्ही म्हणू शकता. कसंही तुम्हाला दाटसर किंवा पातळ वगैरे करायचं असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने पण करून बघा, खूप टेस्ट वेगळी येते.
आपले रेग्युलर मसाले महाराष्ट्रीयन न वापरता अशा पद्धतीने करायचं. आता त्याची मी पूड करून घेते आणि इकडे कांदाही भाजून होतो तोपर्यंत. तर आता कांदाही भाजून झालेला आहे, मी काढून घेते आणि त्यामध्येच आता जे ओलं खोबरं होतं तर ते मी बारीक काप करून घेतलेले आहेत ते घालून घेणार आहे. तर बघू शकता 1 वाटी झालेलं आहे खोबरं हे अंदाजे. आता छान परतायचं. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा. माझ्या सासूबाईंच्या ही कोकणातल्या रेसिपी खूप साऱ्या त्यांना माहीत आहेत, तर त्यांच्या पद्धतीनंही मी करत असते. त्याही मला म्हणजे दाखवत असतात अशा पद्धतीनं कर वगैरे. त्यांनाही खूप साऱ्या प्रकारच्या रेसिपी येतात. तर आता मी वाटण करून घेतलेलं आहे. कांदा, खोबरं आणि कोथिंबीर असं घालून मी वाटण करून घेतलेलं आहे आणि आता तेल घालते कढईमध्ये. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला केलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता मसाल्यांची. परंतु इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, तर 1 किलो चिकनच्या दृष्टिकोनातूनच हे मसाले मी घेतलेले आहेत. फक्त ओलं खोबरं आम्ही कमी वापरते, तुम्ही जास्त वापरू शकता. तर चिकनही मी कांदा, हळद, मीठ घालून परतल्यानंतर चिकन घालून 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे. शिजवून ठेवलेलं आहे चिकन मी. ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवत नाही कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर आता मसाला घातलेला आहे, छान थोडा वेळ परतायचं. तर याच्याबरोबरच मी 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट आहे केलेली ती घालून घेते. तर थोडा वेळ परतून झाल्यानंतर मग आपण मसाले त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर कोथिंबीर बऱ्यापैकी मी कोथिंबीर वापरलेली आहे, त्यामुळे कलरही सुंदर दिसतोय बघू शकताय. तर अगदी थोडा वेळ परतणार आहे मी आणि नंतर त्यामध्ये मसाला घातल्यानंतर मग आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर आता 1 छोटा चमचा मी हळद घातलेली आहे आणि जो आत्ता आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो मी घालत आहे. आणि यासोबतच 1 चमचा मी मिरची पावडर घालणार आहे, रेग्युलर मिरची पावडर आहे आपली ही. आणि त्यामध्येच 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तर तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यूज करू शकता किंवा मालवणी मसाला असेल तर उत्तमच, तो तुम्ही यूज करा. आणि आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित मिक्स करायचं. हा मसाला छान परतणंच गरजेचं आहे, तरच ती ग्रेव्ही छान होते किंवा रस्सा छान होतो. त्यामुळं अजिबात गडबड करायची नाही, छान परतून घ्यायचं. तेल छान सुटलं पाहिजे. तर तुम्ही असं परतून घेते आणि तुम्हाला दाखवते मग त्यामध्ये आपण शिजलेलं चिकन ॲड करणार आहोत. तर आता 10 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि छान परतायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला चिकन ॲड करायचं आहे. तर माझी कढई थोडी छोटी पडते, त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवर दुसरी कढई ठेवते आहे, नॉनस्टिकचा पॅन ठेवते आणि त्यामध्ये कढई ठेवते आणि त्यामध्येच मी तो मसाला ट्रान्सफर करणार आहे. तर हा मसाला माझा परतून झालेला आहे, मी त्यामध्ये काढून घेते. आणि यामध्येच मी जे कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, तर नेहमी आपण जसं चिकन शिजवून घेतो कांदा वगैरे घालून, तसंच मी कांदा हळद मीठ घालून चिकन शिजवून घेतलं होतं. तर ते आता मी चिकनचे पीसेस अगोदर घालून घेणार आहे आणि नंतर मी त्यामध्ये सूप ॲड करणार आहे आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी लागेल तेही मी ॲड करणार आहे.
खूपच टेस्टी हा रस्सा होतो. तुम्ही नक्की करून बघा. तर थोडा वेळ परतायचं आहे. त्यातच राहिलेले पण मी पीस काढून घेते आणखी. तर आता इकडे कढईत पण मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी. त्यामध्ये जे काही लागेल ते मी ॲड करते त्यामध्ये. त्यामध्ये मसालाही राहिलेला आहे. तर कढईमध्येच मी पाणी घालत आहे आणि जे काही सूप राहिलं होतं ते आता मी थोडंसं परतल्यानंतर चिकनच्या ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. कारण त्यानं खूप छान चव येते. सूप हे नक्की घाला तुम्ही, तरच त्या चिकनला चव येईल. कलरही खूप छान आलेला आहे आणि साईडला लागलेला मसाला मी असा मिक्स करून घेतलेला आहे कढईमधला पण, कारण की एक्स्ट्राचं पाणी आपल्याला तेच घालायचं आहे. आणि आता मी सूप घालून घेत आहे. तर थोडं थोडं करून मी ॲड करते. तर अशा प्रकारे मी सगळं सूप घालून घेतलेलं आहे, बघू शकता. याची चव खूप छान येते त्या ज्या रश्श्याला किंवा ग्रेव्हीला. तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर सूप तुम्ही कमी घालू शकता. आणि आता मी इकडचं पाणी उकळलेलं आहे तर तेही मी ॲड करत आहे आणि एक उकळी काढणार आहे. आणि आता आपण चिकन शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच अंदाजानं आता आपल्याला इथे फक्त मी 1 चमचा इथे मीठ ॲड करत आहे, कारण की मी चिकन शिजवतानाही मीठ ॲड केलेलं आहे. तर अंदाज घेऊनच तुम्ही मीठ ॲड करा. तर बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे, खूप छान तरी आलेली आहे त्याला. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आणि एक उकळी आणायची. तर आपली ग्रेव्ही रेडी आहे आणि त्यानंतर आपण वडे करायला घेणार आहोत. तर वड्यांचं पीठ ही 1 ते 1.5 तास तरी ते तुम्ही तसंच ठेवलं पाहिजे, तरच ते छान फुलतात वडे. थोडा वेळ ते ठेवावं लागतं मळून पीठ. तर तो कोथिंबीर चिरून मी घालत आहे आणि उकळी ही तशी आलेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. खूपच छान झालेली आहे रस्सा. चिकनचा रस्सा हा खूप छान झालेला आहे, बघू शकताय. बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा. आता इथे वडे करायला आई बसलेले आहेत. तर त्यांना खाली बसता येत नाही, त्यामुळे त्यांनी चेअरवरच असं हे केलेलं आहे. त्यांचा थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे. तर आता जे काही आपण कोळसा ठेवलेला होता तो असा बाजूला काढायचा आणि परत छानपैकी हे मळून घ्यायचं आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून आपल्याला थापून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने, किंवा तुम्ही लाटण्याच्या साहाय्यानेही गोलपुऱ्या करू शकता. फक्त त्या जाडसर करायच्या. तर त्या आई करून दाखवतील. तर मी कोळसा बाजूला काढून ठेवलेला आहे. तसं छान मळून घ्यायचं. तर पीठ व्यवस्थित मळणं गरजेचं आहे. तर सॉफ्ट होतं, अगदी घट्ट वगैरे नाही आहे हे पीठ, कारण आपण गरम पाण्यात मळलेलं असल्यामुळं अजिबात आपल्याला जड हे लागत नाही. हाताच्या साहाय्यानेच आपण तर थापू शकतो, परंतु त्या लाटण्याने थापून हे करणार आहेत, लाटणार आहेत. तर गोळे त्यांनी सगळे करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे लाटून घ्यायचं, जाडसरच लाटायचं. खाली प्लॅस्टिकचा कागद ठेवून तुम्ही लाटू शकता. तर आता गोळे दाखवत होते, अशा प्रकारे गोळे करायचे. थोडे मोठेच करायचे आणि जाडसर लाटायची पुरी आपल्याला ती. आणि तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि मगच आपल्याला ही खास टीप आहे या वड्यांची. तर तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे मी. गॅस मोठा करायचा आणि मगच आपल्याला ते त्यामध्ये सोडायचं आहे. तर बघू शकताय अशा पद्धतीनेच हे वडे तळून घ्यायचे आहेत, तरच ते छान फुलतात. अजिबात मध्यम गॅसवर वगैरे तळायचे नाहीत. तर खूप छान कलरही आलेला आहे, बघू शकता फुलायला सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेते. आणखी तुम्हाला ते खूप छान प्रकारे फुगलेलं आहे, बघू शकताय. तर मी काढून घेते आणि मग नंतर दुसराही त्यामध्ये मी सोडलेला आहे. तर एकाच टाईमला मी 2 इथे वडे सोडलेले आहेत.
तर थोड्या वेळाने ते आपोआप वर येतात आणि मग नंतर तुम्ही परतू शकता. तर छान फुलतात आहे, त्यामुळं तुम्ही त्यामध्ये मैदा घालायचा अजिबात विसरू नका. मैदा घातल्यामुळे ते छान फुलून येतात आणि प्रमाण तुम्ही हेच ठेवा. तर अशा प्रकारे मी सगळे वडे करून घेते आणि डिश सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला. तर छान फुललेले आहेत वडे. तर फ्रेंड बघू शकता, इथे मी सगळे वडे काढून दाखवलेले आहेत तुम्हाला. छान फुललेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेले आहे. आता मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे. बघू शकता खूपच छान झालेले आहेत, हे सॉफ्ट झालेले आहेत आणि खुसखुशीतही तेवढेच झालेले आहे. तर त्याचप्रमाणे इथं ग्रेव्ही ही रस्साही चिकनचा खूपच मस्त झालेला आहे. तर तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा. तर इथे मी सर्व केलेलं आहे सगळं. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आणि मला कमेंट्समध्येही नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.